चला पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. हलक्याचा ग्लास केलाय. एक चांगला खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू ऋषी. उमरोलीचे उपसरपंच माननीय दीपकजी गुंधाटे आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख यशवंतजी लोंगले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बघा मैदानावरती आलात मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. हॅलो. इथे पाहतो आपण शपलून गेल्याचा प्रयत्न केला गेला. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. चार चेंडू आणि 3 धावा, 1 धावबादचा विकेट आपण पाहिला. पुन्हा एकदा हलक्या त्याने ग्लास केलं चेंडूला. इथे पाहतो खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही पायाच्या भेगेमधून चेंडू निघाला. जिथे विकेट भेटेल भाव तिथे 2 धावा बहाल होतात. 2 धावे धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडू या ठिकाणी चांगला फटका आपण पाहतोय. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघाला. चेंडू जाऊन पोहोचलाय 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार 9 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरा षटक दुसरा गोलंदाज अतुल लोंगले गोलंदाजी मार्क वरती. संघाचा शिपी शिलेदार कर्णधार अष्टपैलू खेळाडू अतुल आपण पाहतोय. पहिलं षटक पाहतोय आपण या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकात 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकाचा खेळ असेल. आकाश गायकरने त्या 9 धावा आपण पाहतो या ठिकाणी खर्च केल्यात. अतुल तयार तो गोलंदाजी मार्क वरती. राईट राऊंड विकेट डोकऱ्या राजसाठी पहिला चेंडू. गुड आफ्टरनून करत एसटी रक्षा दिलीपच्या हातामध्ये विसावला. मयूर नाहीये आपण पाहतोय संघामध्ये. अजय नाहीये, मयूर नाहीये. म्हणजे आज 2 खेळाडू कमी आपण पाहतोय या संघामध्ये. जे नवीन खेळाडूंना संधी. चांगला फटका खालवा टप्प्याचा चेंडू होता. सिंगल. आकाश गायकर त्या ठिकाणी सज्ज आपण पाहतोय. शेवटची मॅच खूप मोठी मॅच असेल कारण एकीकडे अमराई आणि दुसरीकडे आपण पाहतोय शिरगाव. कारण कर्जत टेनिस क्रिकेट मधला आणि कर्जत टेनिस क्रिकेट मधून ओपन मध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणजे विजय पवार आपण पाहतोय. इथे पाहतोय सुरेख फटका. आकाश लोंगले त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. बायकर मॅन त्या ठिकाणी चांगली कॅच पकडत असताना फलंदाज होतोय बाद.
ऋषीच्या स्वरूपात मोठा झटका, मोठा मासा घालायला लागलाय, मोठा हादरा आपण पाहतो स्वराज्य 11 बीड संघाला. हरीश जर्सी नंबर 10, मोठा झटका असेल कारण ऋषी एक नामवंत खेळाडू आहे, तो माघारी परतलाय. 6 चेंडू 8 धावांची केली साकारून माघारी आला अफलातून. आमचे ऋषिकेश दादा रेल्वे पोलीस आहेत आणि सध्या तरी ड्युटीवरती, आज रविवार आहे, सुट्टी घेतले. एक दिवस असतोय घरातल्या माणसांच्या बरोबर घालवायचं असतंय, पण गावची स्पर्धा, मानाची स्पर्धा आहे, नवीन वर्षाची नवीन सुरुवात करणारी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालात, मनापासून धन्यवाद. चौथा चेंडू असेल अतुलचा. नवीन फलंदाज हरीश, नॉन स्ट्राईकला राज. हरीशसाठी आपण पाहतोय चौथा चेंडू, पॉवर प्लेचं दुसरं षटक, शेवटचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. PP2, चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी. चॅम्पियन संघ आहे कर्ज टेनिस क्रिकेट मधला, दिबा पाटील उमरोली संघ, आणि तो भिडतोय स्वराज्य 11 बीड, कर्जत वर्सेस खालापूर. खालापूर तालुक्यातील एक संघ आणि कर्जत तालुक्यातील संघ, अशी भिडत आपण या ठिकाणी पाहतोय. इथे इनसाइड बॅटची कडा, चेंडू स्टॉप जरूर झालाय. एक धाव या ठिकाणी, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते. 2 धावा आपण पाहतोय, धावसंख्या 12. बघा पेव्हिलियन कक्षामधून बोलता बोलता बाउंड्री लाईन पार करून पुढे जाऊ नका. पंचांना विचारल्याशिवाय किंवा आयोजकांना विचारल्याशिवाय गेलात तर तुम्हाला फाईन आहे, पॅनल्टी आहे, लक्षात ठेवा. इथे पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी, नाही पोहोचू शकला. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. पुन्हा एकदा हरीशच्या खात्यात 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात आल्या 9, या षटकात आल्या 5. चला थोडं फास्ट घ्या, आपल्याला आज फायनल डे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. या आजच्या दिवसातील 7, कालची 1, 8 आणि त्यानंतर आपण पाहतोय सेमीफायनल, फायनल. 10 मॅच पूर्ण करायचे आहेत. आकाश जायकर गोलंदाजी मार्गावरती, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. राऊंड विकेट डावखोऱ्या फलंदाजी. पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये, आकाश लोंगले चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, बायकरमॅन घेतो झेल. झटका या ठिकाणी दिला गेलाय तो स्वराज्य 11 बीड संघाला. विकेटचं पतन आपण पाहतो. नवीन फलंदाज पाहिला गेला आपण, नवीन फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय.
सलगच्या वर्षामध्ये आपण पाहतोय नवीन वर्षामध्ये स्वराज्य इलेव्हन बीड संघ कर्जत तालुक्यामध्ये वारंवार स्पर्धा खेळण्यासाठी येत आहे. रजनी स्पर्धा खेळला, डेच्या स्पर्धा खेळला, वासरे खोंड्यामध्ये नेवालीच्या मैदानावरती स्पर्धा खेळला. एक सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगलने आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरा षटक प्रगतीपथावरती. लेझी नको, पंचांना विनंती असेल आपण प्रत्येक वेळी त्यांना वॉर्निंग देत जा. मशाची जत्रा नको आपल्याला, म्हणजे इकडे तिकडे चेंडू नको आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, पडल्यानंतर उचली घेतली चेंडूने. तसा फलंदाजाला त्यांनी पार केलं ना चेंडूला. हवाई सफर आपण पाहिलं गेलं चेंडू त्या ठिकाणी. पण एस टीच्या पाठीमागे दिलीपची अफलातून कामगिरी. उर्फी चेंडू या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पाहतोय महेश सावंत या ठिकाणी उपस्थित झाले. ते एक अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष कर्जत टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलं. अमराई संघाची ओळख करून देणारा दादूस अर्थात सागर सावंत आणि महेश सावंत या जोडगोलीमधले छोटे बंधू महेश सावंत या ठिकाणी उपस्थित झालेत. या महेश आपण व्यासपीठावरती यायचे. चार चेंडू झालेत, पाचवा चेंडू असले या ठिकाणी. आणि या दरम्यान पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटिंग पाहायला गेलं तर क्लासिकल क्रिकेटर सागर सावंत यांचंही आगमन झालं. सागरजी सावंत या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दादूस उर्फी चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद, आणखीन एक झटका. स्वराज्य बीड संघाला दणका दिला जातोय. सरस फलंदाज माघारी आलेत. तिसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण होत आहे. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात आकाशने. 2 विकेट घेतले गेले, एक रनआउटचा विकेट होता. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. 30 षटकांचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती. 4 विकेट आत्तापर्यंत 5 विकेट पाहिले आपण, कारण एक रनआउटचा विकेट होता, एक अतुलने विकेट घेतलाय. नवीन गोलंदाज आकाश लोंगलेला आपण पाहतोय. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा होत्या, तिसऱ्या षटकात 2 आल्या, धावसंख्या 16. चौथं षटक या ठिकाणी आहे. स्लोअर गती परिवर्तन. इथे पाहतो शॉर्टपिच चेंडू, अतुल लोंगले त्या ठिकाणी पोहोचलाय. फलंदाज बाद, इथून चुकी होणं खूप कठीण असतंय. पण या सीझनला एकच चुकी अतुलने केली आणि तिथून ट्रॉफी गेली. एक चुकी, अतुल झोप लागली नसेल ना त्या दिवशी. हां, एक चुकी करतो आपण
एक चुकी एक झेल किंवा सुट्टे ना अतुल किंवा एखादा विकेट रनआउटचा आपल्यातून निघतो ती रात्र खूप वैऱ्याची ठरली जाते कारण ती ट्रॉफीची रात्र असते आणि ट्रॉफी जेव्हा हातातून जाते ना खरं ना आमच्या दशरथ पाटील सरांनी एक उदाहरण दिलं होतं एखादी मुलगी बघितल्यानंतर गावकऱ्यांनी कल लावली आणि तो रिश्ता तुटतो तशी पद्धत असते एक झेल एक नजर आणि ती घातक ठरते तिसरा हर्ष इथे दूरवर चेंडू आपण पाहिलं गेलं आपण पाहिलं मोजमापणी केली पंचांनी आणि त्यानंतर सांगितलं पिचिंग पाहिली गेली मोजमापणी केली वाईट चेंडू हा दिलीपनी सांगितलं या आकाशाला एकदा एस टी रक्षक आपला साथीदार बोला ना वाईट चेंडू आहे मग विचारच करायचा नाही लगेच पाठीमागे यायचं वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली धाव संख्या 17 इथे पाहतो आपण कुठून दूरवर होता सांगितलं आपण पाहिलं या ठिकाणी फलंदाजांनी तर एक गोलंदाज कमी असल्यानंतर रोहन आता गोलंदाजी मार्कवरती अतुल त्या ठिकाणी आहे वन बाउंड चेंडू उचलला जाईल एक धाव या ठिकाणी पाहतो आपण ओरपी चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं दोन धावा आपण या ठिकाणी पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 21 चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत इथे टॉस केला चेंडूला हवेमध्ये शतलक्ष पोचला झेल ड्रॉप अधिराज 11 दिवा पाटील उमरोली टीम चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतो आपण इथे दूरवर चेंडू पंचांनी पिचिंग पाहिलं गेलं आणि इथे विकेट आपण या ठिकाणी आहे का नाही ना
वाईट चेंडू पंचांनी दिला आणि बॅट्समन सरळ निघून गेला पुढे. कॉलिंग असते दादा, कारण स्क्वेअरले पंचांना कॉल करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बॅट चेंज करायला निघता या कसलं का असेल, कॉलिंग करणं गरजेचं असतं. आजकाल काही खेळाडू बॅट टेकून निघतात आणि आम्हाला सांगतात बॅट टेकली. बॅट टेकली सर्वांनी पाहिलं असतं, पण ते कॉलिंग असतंय. नाही तर ते रेल्वेसारखं नाही ना, हजेरी लावल्यानंतर घरी गेल्यानंतर हजेरी भरून भेटेल का हो ऋषिकेश सर? रेल्वेसारखं नाही ना, हजेरी लावून घरी गेल्यानंतर हजेरी भरून भेटते. नाही भेटत ना, तसं इथे पण धाव नाही भेटत. इथे विकेट भेटतो. इथे पाहतोय जोरदार पहार. इथे विकेट आल्यानंतर आला बेहतरीन षटकार. या इनिंगचा पहिला षटकार आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कडे 29. बघा स्कोरर बोलका असेल ना, मग टेन्शन नसते, कारण मग स्कोरिंगकडे लक्ष द्यायचं नाही, त्याच्याकडून कॉल असत नाही. ऋषिकेश सर आम्हाला या ठिकाणी स्कोरिंग सांगत असताना चांगला त्यांचा निर्णय. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट. हो हो, क्या बात आहे. आकाश गायकर, जिथे फलंदाजाला नाही थारा तिथे जोरदार वारा. आकाश खारेचा अथ्रू, आकाश गायकर, आकाश. ते काय होतं माहिती का, ते आम्हाला सवय झाली ना आता. आकाश लोंगले हा आकाश गायकर, आणि तुला मग त्यासाठी मी बायकरच ठेवला, आकाश बायकर. ते लोंगले आणि आकाश गायकर, ते लोंगले बोलताना ना, म्हणून तुला बायकर ठेवलंय नाव. बायकर बायकर नाही दादा. मला तर कधीच पार्टी देणार आहे तो, कधी देणार आहे तो, दिवस अजून उजळला नाहीये. हा, दुसरी बाईक आल्यानंतर. एखाद्या माणसाला लग्नाची पार्टी मागितल्यानंतर त्याच्या मुलाच्या बारशाला बोलवतो, तसा आकाश लोंगले. शेवटचा चेंडू, शेवटचा विकेट आहे आणि इथे षटक संपलं. चला यानंतर टॉस साठी यायचंय. शिरगाव विपक्ष अमराई, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. संख्या स्कोर कार्ड 30, विजयासाठी 31 धावाची गरज. म्हणजे 5 षटकामध्ये आपण पाहतोय धावाचा सिंगल पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. चला या, अमराई संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. शिरगाव संघाचा कर्णधार वैभव कराले, या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तुषार कराले, आपण या ठिकाणी यायचं, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक संघाचं नाव विचारून आपण करूया. अधिराज्य 11 दिबाबाटी उमरोली, आणि या ठिकाणी आपण पाहतोय उमरोली ग्रामपंचायतचे आपण पाहतो उपसरपंच दीपकजी बुंडारी सर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अतुल 31 पाहिजेत. या शिरगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. अमराई संघाचा कर्णधार, त्याप्रमाणे शाखा प्रमुख यशवंतजी लोंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दीपकजी बुंदाटे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. वैभव करारे यांचे या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करावं. अतिथी देवो भव ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, आणि रायगडच्या भूमीमध्ये या कर्जत तालुक्यामध्ये भुतुलीच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपण पाहुण्यांचं या ठिकाणी मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. आकाश लोंगले अर्थात बायकरमॅन अतुल
लोंगले ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी अमराई संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. अष्टविनायक क्रिकेट संघ अमराई विपक्ष जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव या दोन संघादरम्यान हा टॉस होईल. अष्टविनायक क्रिकेट संघ अमराई अष्टविनायक क्रिकेट संघ अमराई विपक्ष जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव या दोन संघात टॉस अष्टविनायक क्रिकेट संघ अमराई संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतले ना दादा आदित्य फिल्डिंग आहे क्षेत्ररक्षण घेतलंय तर जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव संघ आपली बॅटिंग असेल. बघा माननीय महेशजी कदम यांच्याकडून आपण पाहतोय अतुल लोंगले आणि आकाश लोंगले आणि सुवर्ण स्पंदी चौकार षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 3 चौकार आणि 3 षटकार आले म्हणजे 1000 रुपये गेले पण तिकडे संघ विजय होईल. हां आमिर पवारने जे पारितोषिक लावलं होतं मला तर वाटतं ते झाडाने संघ बोलेल आमिर पवार पुन्हा एकदा आमच्या मॅचच्या इथे समोर येऊच नको आणि तू पैसे लावूच नको. जेव्हा पैसे लावणं बंद झालं चौकार षटकार यायला लागलं जसं पैसे लावायचं तसं विकेट पडायचा. हां कारण आमिर पवारने लावलेले पैसे झाडाने संघाला खूप खतरनाक ठरले होते. दूरचा प्रवास आपण पाहतो दोन्ही संघ एक बीड म्हटलं गेलं तर जवळ आहे आपल्याजवळ काही जास्त लांब नाही आहे पण झाडानी संघ खूप दूरवरून आलाय वावशीवरून पण आतमध्ये त्यांचं गाव आहे. पहिला चेंडू आकाशच्या बॅटमधून निघाला वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये बघा स्वतःला सावरलं राजने. सिंगल आली सिंगलने सुरुवात झाली. 30 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. भुतोली चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा अफलातून स्पर्धा पाहिली गेली. आज भारतीय संघ न्यूझीलंडच्या विरोधात खेळेल. वाईट चेंडू आणि ती मॅच खूप निर्णय मॅच असेल कारण सिरीज कोण जिंकेल. VPL चालू आहे वुमन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग चालू आहे वुमन तिथेही मजा आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू ऋषी एक अफलातून आणि खालापूर तालुक्यामधील एक अफलातून प्लेयर जे टॉप 10 प्लेयर आहेत ना खालापूरचे त्यामध्ये या ऋषीचा नंबर लागतो. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग अफलातून कामगिरी असते. आज 8 धावाईच बनू शकला फक्त. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे पुल केला चेंडूला फेकलाय ती बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू जाऊन पोहोचतो सी मारशी पलीकडे चौकार. तर संख्या स्कोर कार्ड 6 आकड्यावरती. क्रिकेट खूप महत्वाचं ठरलं गेलंय सध्या आपण पाहतोय. येणारा काल आता कोणत्या पक्षाचं नाव घेता येणार नाही कोणत्या पक्षाचा बॅनर लावता येणार नाही. आता आमच्याही तोंडावरती ताबा ठेवावा लागेल. आचारसंहिता सुरू झाली. आयोजकांच्या वरती निर्बंध लागले गेलेत. आणि इथे पॉवर प्लेचा निर्बंध लागले गेले. चांगला चेंडू सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. धावसंख्या स्कोर कार्ड 6 आकड्यावरती एक चौकार त्यामध्ये पाहिला आपण 6 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. वरती चेंडू आकट केला चेंडूला गल्लीमधून चेंडू निघाला थर्डमॅन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय या आल्या
2 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 31 धावांचा पाठलाग करायचे. सावध पवित्रा घेतला. सावध सुरुवात आपण या ठिकाणी पाहतो. अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघाची 8 या आकड्यावरती. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघालाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावा आकाश लोंगलेच्या बॅटमधून निघाल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 12. आकाश गायकरने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आकाश लोंगलेने घेतलेली ती झेल खूप महत्त्वाचे होते. आणि इथं बॅटिंग करत असताना अतुल आणि आकाश धावसंख्या 12 या आकड्यावरती. इथे समोर उडवला आहे कारण हवा इथे जाऊन देईल का चेंडूला, कारण हवा त्या दिशेने नव्हतीच, हवा उलट दिशेने होती. आणि इथे फलंदाज बाद आकाश लोंगलेच्या स्वरूपात पहिला झटका या ठिकाणी दिला जातो आहे. तो अधिराज 11 दिवा पाटील उमरोली संघाला. नवीन फलंदाज आकाश गायकरला आपण पाहतो मैदानात. अतुल लोंगले आणि आकाश गायकरला मैदानात आपण पाहणार आहोत. पहिला चौकार त्यानंतर विकेट. धावसंख्या 12 वरती हा झटका आपण पाहिला गेला. लगेच यानंतर तयार राहायचे शिरगाव आणि अमराई. जो डिसिजन आपल्यासोबत आहे. बॅटिंग करायची आहे शिरगाव संघाला, फिल्डिंग करायची अमराई संघाला. लगेच यानंतरच्या मॅचमध्ये आपण तयार राहायचे. हर्ष छोटा पॅकेट गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू, एक चांगली सुरुवात. अंडर 19चा खेळाडू आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. वरपी चेंडू फुल लेंथचा चेंडू भेटला. क्लासिकल फटका आकाश गायकरच्या बॅटमधून स्वीपर झोनमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. 4 धावा या ठिकाणी घेतल्या. चौकार या ठिकाणी आला. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 15 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 15 धावा. मी साईड फटका टायमिंग इथं झालं नाहीये, तरीही एक धाव या ठिकाणी भेटेल. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 19 चेंडू आणि 14 धावा या ठिकाणी बनवावे लागतील. एक चांगली स्पर्धा गोतोली चषक आपण पाहत आहे. चांगल्या ट्रॉफीज आहेत, चमचमत्या ट्रॉफीज. 2 दिवस स्पर्धा आपण चांगल्या प्रकारे स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. टेनिस क्रिकेट.inची टीम ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते.
2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 31 धावांचा पाठलाग करायचा होता. 18 धावा आल्यात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 18 चेंडू 13 धावा. मान्यवर बरेच संघात आणि रविवार आहे, कुठेतरी शर्ती असतील, कारण रविवार म्हटलं गेलं तर शर्तीचा मोसम असतो. चांगला चेंडू. चांगला फटका, क्लासिकल शॉट. ती बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये पाडला गेला, चेंडूला फेकला आहे सीमा रेषे पलीकडे. षटकार. बघा हा फटका पाहिल्यानंतर सागर लदगे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पॅटर्न शॉट या हा सागर सरांचा पॅटर्न शॉट पण लगावला या ठिकाणी अतुलने. आणि अजून एक मारलं ना तर इथे आमचे महेश कदम सर यांच्याकडून 500 रुपये असतील. बघा बॉल द्या मैदानात. चला बॉल घेऊन या, बॉल घेऊन या. द्या जुना बॉल द्या. स्कोर कार्ड आपण पाहतो 24 या आकड्यावरती 7 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 7 धावा. मॅच कव्हर होतील का आपल्याला लवकर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इथे पाहतो चांगला फटका, आसमानी तनका. ओहो, 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला होता, चौकार आला होता तर 500 रुपये भेटले असते या ठिकाणी अतुलला. अतुल 500 रुपये गेले. 2 धावा तिथे त्या भेटल्या नाहीत, कारण 4च भेटल्या. 3 धावांची गरज आहे आता. कट केला चेंडूला. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो गल्लीमध्ये आपण. 3 धावांची गरज आहे. 14 चेंडू आहेत. 14 चेंडू आणि 3 धावा. यानंतर अमराई संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेल जास्त घेऊ नका. इथे फलंदाज बाद ऋषी अफलातून कामगिरी करतोय. जरी रन्स अजूनही कमी असतील करायला, पण इथे गोलंदाज धारदार. फलंदाज बाद झटका. अधिराज 11 धीबा पाटील उमरोली संघाला. अतुल लोंगले 10 चेंडू 17 धावांची चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहिले गेली. बघा आमचे स्वयंसेवक, आपलं जेवण झालं असेल चला आता बाउंड्री लाईनचा धाबा घ्या. स्ट्राईकला दिलीप. नवीन फलंदाज पाहतो आकाश गायकर नॉन स्ट्राईकला आहे. 3 धावांची अजूनही गरज आहे. सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा 2 धावांची गरज आहे.
असं वाटलं मॅच लवकर समाप्त होईल, पण त्यानंतर पाहिलं गेलं अतुल डॉट चेंडू खेळताना दिसला. विकेट झाला अतुलचा. गोलंदाजी मार्कवरती राज. 2 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावा. खूप दूरवर चेंडू आपण पाहिला गेला, बॅट्समॅन पासून दूर ठेवला जातो. डॉट चेंडू आला. अशाच पद्धतीने एखादं निर्धाव षटक जर टाकलं आणि शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच गेली तर मग रंगतदार स्थितीमध्ये मॅच येईल. इथे आपण पाहतो ऋषी फसला गेलाय. सिंगल आली. स्कोर लेवल या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा. ती धाव जर ऋषीचा जो चेंडू अडवला असता ती धाव वाचली असती. इथे 4 चेंडू झालेत. एका धावेची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. ओरपी चेंडू आणि इथे ती एक धाव कसरत करावा लावली. 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती ती धाव या ठिकाणी त्याने विजयी झालाय. या ठिकाणी पाहतोय अधिराज 11 दिवा वाढील उमरोली टीम.